जय सियाराम. लाईफ विथ स्वराज मॉम या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि आपले व्हिडिओ पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला छानसा सपोर्ट करा. आजचा हा व्हिडिओ तुमच्याशी थोडा उशिरा शेअर करत आहे. हा व्हिडिओ आहे माझ्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या उद्यापनाच्या दिवशी मस्त सुट्टी होती. सकाळपासून घरात छान तयारी सुरू होती. तयारी करता करता रांगोळीला जरा थोडा उशीर झालेला, कारण सगळं साहित्य वगैरे घेऊन यायचं होतं. अहोंना टिफिन वगैरे सगळ्या गोष्टी करून द्यायच्या होत्या. त्यानंतर घरी असलं की कामांना थोडा उशीर पण होतो आणि आपण घरी असलो की खूप सारे कामं पण करत असतो. तर सगळं मी शूट केलं होतं, पण दुर्दैवाने ना तो व्हिडिओ मोबाईलमधून माझ्याकडनं डिलीट झाला. पूजा कशी मांडली होती त्याचाही व्हिडिओ बनवला होता, तोही डिलीट झाला. तरी जेवढं काही माझ्याकडे उपलब्ध होतं, चला म्हटलं ते तुमच्याशी शेअर करावा. संध्याकाळी उद्यापनासाठी माझ्या सगळ्या मैत्रिणी घरी आल्या होत्या बरं का. पण गेल्या वर्षी मी नवीन ठिकाणी आली होती ह्या ठिकाणी, तरी ना माझी जास्त ओळख नसल्यामुळे सगळ्या जणी काय आल्या नव्हत्या गेल्या वर्षी. पण या वर्षी ना छान ओळख झाली, त्यामुळे सगळ्याच ताई माझ्या घरी आल्या होत्या. मनापासून सगळं नीट आणि छान आनंदात व्हावं असं वाटत होतं बरं का. पण तसं झालं, सगळं छान प्रकारे पार पडलं. ते देवी आईने ना छान करून घेतलं. सगळ्यांना हळदी कुंकू, दर्शन, प्रसाद, देवीचं पुस्तक दिलं. माझी चुलती म्हणजे माझी मोठी चुलती, मम्मी म्हणते मी तिला, ती देखील आली होती. आणि आमच्या गोलूमोलू पहा किती नाटकं चालू. हा काय ते बाबा, काय करावा, किती लाजावा आम्ही. तर सगळं असे काहीसे आमचे गोलूमोलूचं नाटकं कार्यक्रम चालूच होते. संध्याकाळी सगळ्यांनी मिळून छान आरती केली. छान म्हणजे सगळ्यांनी म्हणजे मी आणि अहोंनी मिळून, स्वराजनी मिळून. माझ्या घरात जर असा काही देवाचा कार्यक्रम असेल ना, तर अहो आनंदाने त्यात सहभागी होत्या. त्यांना खूप आवडतं. घरातलं वातावरण अगदी प्रसन्न आणि छान वाटतं. देवीसाठी मग देवीसाठी छान नैवेद्य बनवला होता. तर त्यामध्ये ना पुरी, त्यानंतर कुरडई, पापड, त्यानंतर छान अशी शाकभाजी, श्रीखंड, भात असा काहीसा नैवेद्य देवाला बनवला होता. तर मस्त नैवेद्याचं ताट देवीला ठेवलं. देवीचे भरभरून आशीर्वाद घेतले. देवीने नैवेद्य ग्रहण केला आणि त्यानंतर तेच नैवेद्याचं ताट मी माझ्या पिल्लूला दिलं, कारण त्याला खूप भूक लागलेली होती. आपलं लेकरू जेवून त्याचं मन तृप्त झालं की आईच्याही मनाला शांतता लाभते. तर असं काहीसं आमच्याशी चालू होतं. त्याला मस्त इकडे जेवायला दिलेलं आणि आमच्या दोघांचा आतमध्ये स्वयंपाक चाललेला. अहो देखील मला मदत करत होते थोडीशी, कारण जरा संध्याकाळी थोडा उशीरच झाला होता. तर आजचा हा असा व्लॉग होता. छान एन्जॉय केला मैत्रिणींनी, पण खूप हसलो, मजा केली, मस्ती केली. गोलूमोलू आपला खूप नाटकं करत होता. तर असा हा व्हिडिओ होता आजचा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला तो.